वल्लभा लक्ष्मी
पद्मनाभा सुखे वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई माझी अल्पसी वासना तू तो उदाराचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई विठ्ठल विठ्ठल तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमनन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू प्रथमन करुणाकरा दयाळा सानुग्रह लादलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि सर्वमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते मनोजैव मरुततुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजे वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखभञ्जनं जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाची निमुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमन माझे गुरुराया
देव सर्व कार्य सुसर्वदा नमिला गणपती माऊली पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. प्रस्तुत प्रसंगी ही आपली छोटासा सत्संग प्रवचन रूपी सेवा आणि तसं हे कार्यक्रम असा करायचे भाऊनच सांगितलं होतं. हे काय आपल्या मनानं नाही चालत भाऊ म्हणे टाळपा लावून कार्यक्रम करा म्हणे. आता ते कसं आहे महाराज सगळ्यालाच पुरणपोळ्या खायची सवय लागेली. आता प्रसंगानुसार चाललंय. श्री लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. मागणी पर अभंग आहे. एवढी देवीची सेवा चालली, गणपती बाप्पाची सेवा चालू आहे आणि सेवा चालूच आहे अखंड. भगवान पंढरीनाथाची सेवा पण नाही. नामस कीर्तन आसन काही नामस्मरण आसन तर काय व त्याच भगवंताला वाटतं मागावा काहीतरी मागावा. पण भक्त तसेच महाराज अजिबात मागायचं म्हणलं त्यांच्या असं अंगावर काटा यायचं. तो द्यायला उदार आहे ना हो, द्यायला काही सामान्य आहे का. पण तुकोबं राहायचं इडलं जे माग नाही महाराज ह्या आजच्या अभंगातलं मागणं हे मागणं काही वेगळं माग नाही. हे काही प्रपंचिक मागणं नाही. संतांचे हे काय कोणासाठी नाही, फक्त त्यांनी स्वतःसाठी मागितलं. आणि स्वतःसाठी जरी गाय वासरासाठी दूध देत असली त्याचा आपल्याला एक असा अंदाज होईल, त्याचा संत कृपेने अंदाज होईल काय मागणं मागितलं बस संतांना. आता कोणाकडे मागायचं म्हणल्यावर त्याला थोडीफार त्याची आपल्याला मोठेपणा तिथे गेल्यावर आपण म्हणतो की एखादी प्रपंचातली एखादी गोष्ट मागायची असली तिथे जाऊन काय चालू आहे काय नाही लगेच गेल्या गेल्या एखादी वस्तू लागत असली मागतो का त्याची थोडी स्तुती करतं माणूस. त्याच्या नसला बी त्याच्यापेक्षा वाढवा स्तुती करतं ना अतिशयोक्ती वापरून. मग तो झाला तर झाला प्रसन्न. आपलं व्यवहारातलं जर असं आहे किरकोळ मागणं त्याचं तेवढं दिवसाचं काम व्हायापुरतं हे आयुष्याचं माग नाही महाराज, पूर्ण जीवनाचं माग नाही संतायचं. आणि मग असं काय त्याला उपमा दिली ते ना बाबा तू लक्ष्मीचा पती म्हणे ऐकणी लक्ष्मीचा पती माग ना भगवंताकडे आहे ना. पुन्हा दीननाथ हे विशेषण दिले. पद्मनाभा भगवंताचे अनेक नाव आहे ना आपल्याला माहिती आहे ना. अनंत रूपी अनंत वेश नाही तर नामा म्हणे लाखोनी सदा सहस्र नामे वाहू गोविंदा. त्या भगवंताला अनेक नाव आहे अनेक रूप आहे भगवंताची. ज्याला जसं लागन तसं भक्ती काय याचीच करा असं नाही सांगितलं ते ना. मग आता कसं आहे लक्ष्मी वल्लभा म्हणले ते है का नाही. पती लक्ष्मीचा जाण तसे तुकोबरानं सांगितलं ना नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. असा तो भगवान परमात्म्याकडं मागणं मागितलं. काय मागलं मी सुखी होईन असं काहीतरी. मला सुख फक्त तुझ्या पायाजवळ. मी हिंडून हिंडून जीव दमला. तुकोबरानं सगळे उपाय करून पाहिले. संत तसं नसतं सांगत वरतोनी दागिनं नामा म्हणे आधी सगळं करून पाहिलं ते ना. चौकडे इंगळे महाराज नुसते ठाकेची आपण सगळे त्याच्यातले हाय का नाही. मग ते ना सुख शोधलं एकदा पुढे सुखाचा पत्ता शोधला. सुख वसे तुझे पायी म्हणे भगवंता तुझ्या पायाजवळ सुखी.
आणि माझी काय मागणी तेवढी लय मोठी नाही. ते म्हणे माझी अल्प ही वासना, वासना म्हणजे इच्छा म्हणा, या इथं त्याचा अंश इच्छा आहे बा, असं अशा अर्थानं आला. माझी अल्पशी मागणी म्हणे आणि तू काय द्यायला उदार आहे म्हणे. आपल्याला माहिती भगवंत उदार आहे, कोणाला काही न मागता काही देऊन टाकतो. वाटीवर दूध मागितलं होतं उपमन्यूला, सागर देऊन टाकलं, हाय का नाही. प्रल्हादानं फक्त बसायला जागा मागितली होती, आढळ पद दिलं. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत ध्रुव आसन, प्रल्हाद आसन, यांना काय जागा दिली त्या ध्रुवाला, आढळ पद दिलं महाराज. भगवंत तू तो उदार आहे म्हणे, भगवंत उदारच आहे. तू का म्हणे भोगे पिढा केली धावयोगी, माझं मागणं काही नाही, माझं जे प्रारब्ध आहे भोग मी घेऊन येईल. आता मला नाही सांगता यायचं म्हणते काय भोग आहे, तू तो बरं आहे म्हणे. ज्याची त्याची भोग कशी काय सांगता येते, आल्यावर माणसाला समजत हे भोग आहे म्हणून, पण जीव मानायला तयार नाही. मी एवढं करतो, माझी एवढी सेवा चालू आहे, मग मला भगवंतानं का. पण हे आता संत श्रेष्ठ तुकोबर आहे ना हो, हाय का नाही. जिडं वैराग्य धगधगीत वैराग्याची ज्वाला म्हणजे तुकोबर आहे, ते म्हणते माझे भोग आहे आणि ती पीडा तू त्वरे कर म्हणे. आता लवकर पीडा वारव म्हणे, ती भोग आहे मला काही माहित नाही. आणि संत कृपेनं भगवंत कृपेनं भोग. आता ते मागणं मागा त्या देवाकडं, म्हणजे त्यांचा गुरुच देव आहे, हाय का नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, हे मागणंच सद्गुरुकडे मागा. त्याची तुकोबर आहे असं कोणाकडे मागा लेकर नाही. आपल्याला जिडं अधिकार आहे, जिडं काही संबंध आहे, आपला संबंध जोडेल तिडं माणूस मागतो. कोणाला काही सांगत नाही, व्यथा सुद्धा माणूस कोणाजवळ सांगत नाही महाराज. त्याची थोडी आपुलकी ते असल्यावर सांगत राहता. अशा प्रकारे सरळ सरळ अभंगाचा करू आपण भगवंताच्या सद्गुरूच्या भाऊच्या कृपेनं सेवा. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आई भवानीचं आगमन, लक्ष्मी मातेची पूजा, हे मेरे कुटुंब सगळेच आणि हे मोठ्या मनोभावना ही सेवा करत्या. महाराज सत्संगाला महत्व आहे, कारण लागत फक्त कारण. हे करणं म्हणजे कोणाला नाही सुचत गच ठिकाणी महाराज, पण त्याचा उद्देश एक या मंडळीचा का सत्संग व्हावा. आणि त्या माध्यमातून हा छोटासा सत्संग यांचा सेवा चालू आहे महाराज. तिला अविरत सेवा चालू आहे आणि त्या सेवेचं फळे भगवान पंढरीनाथाच्या दरबारात आहे. आपण येड हाय का नाही. म्हणून काल भाऊचा फोन आला म्हणे एखादा अभंग घ्यायचा, देवीचं येईन त्याच्यात नाव असं. आता ते अभंग पाहिले, ते मंगळवाराची पाहिले, शुक्रवाराची पाहिले, एक एक पानं महाराज. ते अभंग सांगायला आपल्यासारख्याच खेळ नाही. ते अभंग सांगणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही महाराज, आपली तेवढी ते नाही. काहीतरी चला त्याच मागणं म्हणा, काही म्हणा, असा अभंग सहज गाथा चालता चालता सापडला आणि करू सेवा सद्गुरूच्या कृपेनं. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा. तो भगवंताची स्तुती महाराजी अनेक ठिकाणी गाथेत अभंग आहे, स्तुतीचे अभंग आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. त्या भगवंताला अनेक नाव आहे, अनेक रूप आहे त्याची. मग भक्ती भक्ती चालली समजा भक्ती. आपण नेमकं कशीची आता देवीची भक्ती. आता गणपती बसले ना, गणपती बसले, साधू संतांना सगळं शोधून पाहिलं. तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती दुजा नव्हे. हे तत्व एक हे अनादी काळचं तत्व आहे. लई सगळेच एका दिंडीत. आता दिंड्या निघात्या, आपण पंढरपूरला दिंड्या निघात्या, सगळेच जर माऊलीच्या सोहळ्यात गेले महाराज व्यवस्था राहील का. प्रमुख 5 देवता सांगेले आपल्या, विष्णू, भगवान शंकर, गणपती आणि ही शक्ती आणि अजून सूर्य, असे हे पंचदेवी. आणि मग हे कोणतीची केली तर भगवंताचं तत्व एक महाराज. एक तत्व आहे त्या भगवंताचं. तोच कधी कधी गणपती होऊन येतो. तोच भगवंत ज्याला जसं आवडन तसं, ज्याला ज्याची भक्ती करायची. पण हे तत्व एक आहे आणि ते तत्व अनादी काळचं आहे. अनादी काळचं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही,
अवघे शून्याची होते पायी कानोबा तेरे तेरे ते तत्व आहे. ते कधी कधी बाप्पा होऊन येतं, कधी कधी अंबिका होऊन येतं, है का नाही. अनादि तत्व आहे ते. अनादि निर्गुण प्रगटती भवानी. शक्ती तिची आहेच, शक्ती ही आहेच. कारण आधी शक्ती मुक्ताबाई ते भगवंताना अवतार धरला ज्ञानोबा माऊलीचा. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ब्रह्मा सोपान तो झाला. पण महाराज तसं चालत नाही. आधी शक्ती मुक्ताबाई दाशी जणी लागे बाई. शक्तीशिवाय पूर्णत्व नाही महाराज, शक्तीशिवाय पूर्णत्व नाही. जय जय व शुद्धी काय वर्णन केलं 12व्या अध्यायाचं मंगल चरणामध्ये माऊलीना. त्याच भगवंताला कोणी काही म्हणावं, काही म्हणा, ज्याचा जसा भाव त्या पटीत गेला त्याच्या संग फक्त नातं जोडायचंय महाराज. भगवंत संग नात भाव जर त्या पटीत गेला ना त्याच्यासाठी देव तसा होत राहतो. तेच तत्व कधी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी. तेच तत्व आहे, तेच तत्व आहे. फक्त भक्ताचा भाव आणि जशा पटीत गेला मग ही व्यवस्था केली त्यानं, व्यवस्था केली कोणी. सगळे एका ठिकाणी लय गर्दी होऊन म्हणून अनेक दिंड्या तशा अनेक तसे. मग आता कोणाला कोणता देव आवडन, कोणाला कोणता देव आवडन. भक्ती कोणतीची करा महाराज, पण देव हा एक असा आहे का तो देव कळल्याशी बाकीचे देव कळत नाही. सकळ देवाचा ही देव सद्गुरु राव माझा असं काहीतरी प्रमाणे आता मला ते आठवणा. पण सगळ्या देवाचा देव आणि सगळ्या देवाचा राजा आहे ना, प्रमाण आहे ना माऊलीचं महाराज. गुरु हा संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागर. काय मागू राहिले सुख कुठे म्हणे सुख वशी तुझे पायी महाराज म्हणे. म्हणजे पहा संदर्भ कसा. संतांचं वाङ्मय म्हणजे इतकं सामान्य नाही राहत महाराज. म्हणून ते तत्व आहे. कधी कधी भवानीच्या रूपात येतं, कधी कधी गणपती होऊन येतं, कधी कधी ज्याला जशी भक्ती, कधी जो देव आवडला ना त्या रूपात. फक्त तिथं सेवा महत्वाची महाराज. पती म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती दुजा नव्हे. तेच तत्व पहा ज्ञानेश्वरीचे पहिल्याच ओवी. जय
ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश उपा माऊलीचा गणपती कोणता आहे. थोडं पुढे गेलं तर ते म्हणते मजर धई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. थोडं पुढं 9व्या अध्यायात गेले तर म्हणते तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू किम भ्रांताशी कामू विषयावरी. ते जर थोडं पुढे गेलं तर म्हणते जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे आनवर्त आनंदे वर्षिती. तेच तत्व महाराज. त्या तत्वाला पहिल्या अध्यायात गणपती म्हणलं, पहिल्याच अध्यायात सद्गुरु म्हणले, 9व्या अध्यायात त्या तत्वाला राम म्हणले आहे का नाही. आणि त्याच तत्वाला 12व्या अध्यायात कायची उपमा दिली, देवीची उपमा दिली. जय जय वसु अंबिका म्हणले ना, तू श्रीमंती म्हणे, ज्याचं माहेर श्रीमंत असलं म्हणे त्याला काय. आणि सगळं आपण सुखासाठी पळतो, सुखासाठी सगळ्याची धडपड. उद्देश एकच आहे आपला, सुखाचा. सुख भेटावा, इड भेटन का तिड भेटन, इड भेटन का तिड भेटन. सुख राहिलं एका बाजूला, आपला प्रवास चालला एका बाजूला. नेमका आपल्याला सुख भाऊ सांगत राहते काही परमानंद सुख लागत. परमानंद सुख आहे ना इड, पण ते टिकत नाही महाराज, टिकत नाही. हे संपत्त इड ह्या प्रपंचातलं सुख. आज दिवाळी तर उद्या शिमग्या यायला टाइमच नाही. त्याचा अंतर तसं आहे ना दिवाळीचा शिमग्याचा. पण जर आपली आज दिवाळी झाली तर शिमगा यायला सुद्धा टाइम नाही लागत ना महाराज. सुख कुठं आहे ते टिकलं का, टिकत नाही ना महाराज. मग ते सुख आणि मुळातच आपण ज्याला सुख होतो म्हणतो महाराज, ते सुख नाही नुसतं सुखाचा भास आहे. भास सुखाचा भास आहे. संताला वेगळं सुख सांगायचंय महाराज. संताला कोणतं सुख सांगायचंय, घ्या रे आत्मा सुख उघडा ज्ञान दृष्टी उगाच चावटी करू नका म्हणे. आपण ज्याला सुख म्हणतो संत त्याला सुख मानितच नाही महाराज. संत म्हणते जे आत्मसुखासारखं सुख नाही महाराज. आणि ते त्याने अनुभवलं आणि त्या सुखासाठी संतांची तळमळे. जसं एखाद सुख पाहता म्हणे जवा पाडे आणि दुःख पर्वत एवढे महाराज आपल्याला नाही का. पण आपण ते लापटाचं जिन्ने धरलं किती काय बी महाराज. प्रत्येकाला आहे, प्रत्येक जीव दुःखी, प्रत्येक जीव दुःखी महाराज. कोणावर काही आघात, काही पैसा असू द्या ना, गाड्यावाले माड्यावाले असू द्या, सुखी झोपा येते का त्यांना विचारायचं त्यांच्या. असं सुखी भेटन का कोणी. साधू सोडून कोणी सुखी नाही महाराज, अजिबात नाही. ज्यांचं समाधान ते नाही सदा चित्ता समाधान कमवून का सतत जो नामस्मरण करतो, सतत बर का त्याला आठ घातली ते ना, सतत जो नामस्मरण करतो सदा नाम घोष करू हरिकथा, त्यानं सुखी होत महाराज माणूस. तसं सुखी नाही होत. त्याने सदा चित्ता समाधान तात्पुरतं नाही हो, तात्पुरतं विशेष संसायला असं परमानंद सुख लागत, परमानंद. आणि ते सुख त्याने शोधलं पुढे. आणि कसं आहे महाराज, सोनं 10 तोळ्याचं पैंजण केलं आणि 10 तोळ्याचं गळ्यात घालायचं केलं काही बी, पण त्याची जागा जिडली तिथं घालायची ना. किंमत एकच आहे त्याची. 10 तोळ्याची किंमत कशी कमी होईल, किंमत सारखीच राहील ना त्याची. काय लागतील पैसे 10 तोळ्याला तेवढे पैसे, पण ते वापरायचं कुठं. म्हणून तर तुकोबा आहे म्हणे आता भाऊ ते भाऊ आहे. आता हे चाललंय आपलं पायाची वाहन गळ्यातच घालाल ज्याची त्याची जागा आहे महाराज त्या. पण माऊली एवढाही विश्व करून म्हणे ज्ञानी आमचा राजा गुरु म्हणारा म्हणती ज्ञानदेव तुम्हाशी मज पामर आहे काय थोर पण पायाची वाहन पायी बरी. महाराज तस होतय नाही ते नाही, असा विषय नाही.
सगळं तू हे सकळ जाणता नाही पुण्य गाठी हे वेचू कोणासाठी तुका म्हणे का उपाधी वाढवली कृपानिधी पण इच्छा त्यांची महाराज उपाधी आहे त्या उपाधी आहे ना असं मग त्या भगवंताचं वर्णन केलं लक्ष्मी वल्लभी म्हणे हाय का नाही सगळं धनाची मालकीन कोणी लक्ष्मी सगळं लक्ष्मीच आहे ना हाय का नाही तिच्यापेक्षा कोण आपण सगळे तिच्या मागे पळतो आणि तिची जागा कुठे भगवंताजवळ ती पाय धुयाच्या पात्रा झाली महाराज सगळ्या विश्वाची मालकीनी सगळ्या विश्वाची मालकी ती देवाच्या पायाजवळ आहे महाराज ऐकणी पायी लक्ष्मीच्या हाती तिशी यावे कापुलती वेगी आणावा तो हरी तुकोबा राहायचा प्रसंग आहे महाराज वारी करता 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 शेवट शरीर क्षीण झालं जाता येईना शरीर अस्वस्थ झालं आणि ते काय आपल्या वाणी वाऱ्या होत्या का महाराज त्यांच्या हो त्यांची महिन्याची वारी होती सतत तेच द्याशी होते पण मागून शरीर संपल्यावर नाही जाता येत महाराज म्हणून तर संत सांगा त्या जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जव काळ अशी दुरी ठेला कवा काळ येईन महाराज भरोसा आहे का उद्या कोण राहीन कोण जाईन भरोसा आहे बाउंड करेल का आपण महाराज एक एक घडी ना काळ जवळ येतो घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश महाराज आपण भ्रमामध्ये भ्रमात तुकोबा राय तर म्हणे बैसलाव शेजारी शेजारी का उपाजला प्राणी न राहे संसारी महाराज म्हणतात बैसला शेजारी काळ उशा उदाहरण दिलं त्यानं पहा तो उंदीर घेऊन जाय बोका पैसा का बोक्याच्या असं पाहिले तेव्हा उंदीर झडपच घालतो महाराज तो काही विचार करतो का मागचा पुढचा तसा काळ टपेल तसा पण आपण वेगळ्या भ्रमात आहे महाराज हाच भ्रम संत काढी त्या विठ्ठल भ्रांतीपासून गिरतली गुरु वाक्य मन दुतले हरोनिया घातले आत्मस्वरूपी महाराज विठ्ठल विठ्ठल हरोनिया घातले आत्मस्वरूपाची ओळख आणि असा प्रसंग आपला चालला विषय तुकोबा राहायचा तुकोबा राहायला जाता येणं शरीर क्षीण झालं ताप आला आणि आता जाता येत नाही म्हणून भगवंताला एक वारकरी हाती पत्र पाठवले पहा तिकडून त्याचे अभंग आहे मग वेगी आणावा तो हरी मज दिनाची उधरी पायी लक्ष्मीच्या हाती गरुडाला विनंती केली बाबा मला येता नाही येत पण ती हाक तशी मारित नाही महाराज आपणही सुद्धा आता हाक मारली तर भगवंत आज सुद्धा येतो आज
विश्वरूप विश्वंभरे. आता हाक कोणला मारली होती बरं नेमकं? भगवंताला मारलीत. पण पा भाषा कोणती? आईचा अंतकरणे. भगवंताचं सद्गुरु म्हणजे आईचा अंतकरणे. विश्वरूप विश्वंभरे कमला नैना कमलाकारे तुझे ध्यान लागो बा परक महादेवी वरे. रंगा येई ओ येई रंगा विठाई किठाई यग यग विठाबाई माझे पंढरीची आई. ऐकणी भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. महाराज संत मग तो भगवंत मग काय टाइम लागत असतो का महाराज? जशी हाक त्या टायमाला द्रौपदीनं मारली होती. द्रौपदीनं सगळेवर विश्वास होता द्रौपदीला. आधी भीष्माचार्याकडे पाहिलं, कृपाचार्याकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं. तिथं काही सामान्य बसेल होते सभेमध्ये. ताकद होती की महाराज त्यांची अशी नजर होती. एक एका नुसतं त्या दुर्योधनाकडे पाहिलं असतं जळून खाक झाला असता. एक एकाचे मनोव्यापारी हे विश्वाची होय सहारे. इतकी ताकद होती त्यांच्या मनात. आलं तर पाहायची गोष्टच लय लांबी. भगवान माऊलीनं वर्णन केलं. एकाच्या जर नुसतं मनात आलं असतं ना अशी महात्मे बसेल होते तिथं. पण महाराज त्या याच्यात डवळ नाही करते हे लोक. ज्याला लई सगळं येतं ना तू लई शांत राहत. महाराज सगळं पाहून घेतो. खळखळाट आपल्यासारख्याच आहे. आपल्यासारख्याच नुसतं असं त्याला कधी काय सांगन कोणला कधी काय सांगन असं होतं बळगो बर का. खळखळाट चिल्लर जास्त वाजत की नोटा वाजत करून. हा ती 5-50 रुपयाची राहते पण नुसती वाजत राहते. नोटा वाजत नाही ना महाराज. तसंच आहे जे सर्व संतांच असं आहे. ते वाजत नाही काय नाही गाजं वाजं नाही. मग तरी ते गपचीप बसले. आपला मुद्दा चालू होता. द्रौपदीला म्हणजे सगळीकडे विनंती करून पाहिली ना महाराज. पण काही याच्यात हस्तक्षेप नाही करता येत. आणि मग आपल्या 5 पती महाराज ते काही सामान्य होते. काही कधी ते ना शेवट सगळं युद्ध जिंकलं. ते सामान्य नव्हते महाराज. तरी बी कोणीच नाही. आणि शेवट आपल्या हातावर सुद्धा विश्वास होता. स्वतः प्रयत्न केला तिनं पण दुःशासन थांबला नाही महाराज. आणि मग शेवट तिनं आवाज दिला. जेव्हा तिनं आवाज दिला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी आणि पूर्ण जेव्हा भार देवावर घातला ना पूर्ण भार सर्वस्व भार. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. म्हणावुनी मनी मानू नये खेद. पण त्याला 8 सांगितली. म्हणावा गोविंद वेळोवेळा. महाराज त्याला असं सतत 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 त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं त्याच्यावर ऋण होतं महाराज. ऋण होतं. आपल्याकडे बॅलन्स लागत महाराज. कोणाला कस काय म्हणत आपण एखाद्याचं काम यायला पाहिजे त्याला. मागायला गेले एखाद्याकडं तसं कस काय त्याचं कधीतरी काम करायला पाहिजे ना. काहीतरी करायला पाहिजे ना. तसं भगवंताला अर्थ स्वरानं जेव्हा हाक मारली द्रौपदीनं कृष्णा धावरे त्याला टाइमच नाही असं झाल्यावर त्या तशी तुकोबराची अवस्था झाली महाराज.
आता मला तिथलं येणं होत नाही म्हणे. आता काय करायचं? मग ते भगवंता महाराज आणि तुकोबरायला इड भेटायला आली. पुन्हा भेटायला आली. आणि जेव्हा पाहिलं तुकोबरायना ती अवस्था भगवंत येत होते ना, तर त्याचं वर्णन करेल ते ना. पिवळा पितांबर कैसा महाराज. भक्ती कोणाची करीत होती? ती भक्ती पांडुरंगाची करीत होती, भक्ती सद्गुरूची करीत होती. तुकोबराय हाय कनी त्यांना जेव्हा पूर्ण झालं ना त्यांचं त्याच्या याच, आणि मग तो भगवंत आला ना हाय कनी. आणि देव तसा राहत नाही महाराज. देव संत सदनी राहिला हाय कनी. या सुखा कारणे देव वेडावाला. देवाला सुद्धा हे सुख दुर्लभ आहे महाराज. असा तो श्री लक्ष्मी वल्लभ. त्याला अनेक नाव आहे महाराज हाय कनी. अनेक नाव आहे ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा ते. दीननाथा पद्मनाभा. दिनाचा नाथ आहे महाराज तो, पण त्याला दिन झालं पाहिजे ना. तिकडे जायला दिन झालं पाहिजे. काही ज्याला जर प्राप्त करायची ते म्हणले ना, लहानपण देगा देगा मुंगी साखरीचा रवा हाय का नाही. आपला प्रभाव थोडा उलटा आहे. बाकीचेच काही असो, पण प्रत्येकाला मला तर वाटत थोडा आलो काहीतरी भावा. आणि जवळ ही कुरकुर थांबत नाही महाराज. तवर हे थांबलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. कारण लहान व्हायला कोणी तयार नाही. लहान झाल्यावर जमत महाराज तो खेळ. नम्र झाला होता. लहान म्हणजे नम्रतेनं दिनवाणी होत नाही महाराज. तो दिनाचा नाते आपण पाहिलं. कोणाचे काय काय काम केले त्याला माहित नाही का आपल्याला. पार महाराज आपलं दामाजी शेठ ते ना ते जेव्हा कोठार धान्याचे वाटून दिले, दुष्काळ पडला, मंगळवेढ्याला दुष्काळ पडला. आणि त्या टायमाला बिदरच्या बादशाचे त्यांचे कोठार भरेल होते. आणि ते कोठार जेव्हा वाटून दिले त्याची परवानगी न घेता,
कारण हे नाही एका जणाला देऊन पाहिलं, 2 जणाला देऊन पाहिलं, लोक जेवायच्या टायमाला तिथे येऊन बसायला लागले. हाय काही नाही सोडती लोक एखादा देत असलं त्याची सुद्धा हाय काही नाही. महाराज ते पण पावत नव्हतं, कारण तळमळे संतांचं अंतकरण तुटत राहत. संत एक अवस्था आहे महाराज. संत हे कोणी व्यक्ती नसून संत ही अवस्था आहे, ती कोणाला प्राप्त होईल. तसं जर राहिला तर देवाबानी राहिले देवच होतं ना, देव म्हणताची देवाची होती तरी चित्ती का न धरा आपण धरीत नाही महाराज. त्यांचं अंतकरण द्रवलं आणि सगळे धान्याचे कोठार दामाजी पंतांना उघडून दिले. आणि मग आता हा म्हणतो त्याला संपायला काय टाइम आहे. आता काही नसलं नुसतं घेऊन जा म्हणल्यावर आपण पाहिलं होतं कुंभमेळ्यात नुसते साधू ना ते पैसे उधळले होते, लोक चेंगरून मेलते महाराज. ते काही सोयी नाही घ्यायचं का. आता ते ना अशी परवानगी दिल्यावर गाड्या बैलाय ना धान्य चाललं ना, अख्खा पंढरपूर भाग सुखी करून टाकला. काय जे व्हायचं ते होईल म्हणे. आता लाखो जनता जर वाचत असली तर माझं एकटेच जगून काय होणार आहे म्हणे, किंवा मला जे व्हायचं ते होईल म्हणे, जी शिक्षा व्हायची ती होईल. आहे का नाही. त्यानं असं मनात ठरून टाकलं आणि सगळे कोठार मोकळे करून दिले. कोणा तरी सांगितलं तिकडं आता हे असं बातम्या लय लांब हितचिंतक राहते लोक, प्रत्येकाची हितचिंतक राहते ना. आणि मग ती बातमी जेव्हा तिकडं बिदारच्या बादशाला बोलले, त्याला पकडून आणा म्हणे. फरमान काढलं बादशानं आणि नेलं महाराज रामाजी पंताला. पण ते म्हणले नाही, त्याचं होतं त्याला काहीच नाही. पण ह्या बाबाला दम पडन का महाराज, हे ज्यांना समाजासाठी काहीतरी केलं याच्या भक्ताचे ना, त्याचेच लेकराने सगळे हे लोक, त्याचेच लेकराने सगळी जनता कोणाची महाराज त्याचीच. मग त्याला माहित नाही, त्याला समजत नाही का. इकडं तर म्हणते न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वांबर परिहाराची लगे. पण त्या भक्ताचा भाव तसा पाहिजे ना. हाय की नाही. दीननाथा दीन बंधू नाम तुझे साजे, पतित पावन नाम आयशी वृदावली गाजे महाराज. आणि तो भगवान परमात्मा तिथं जाऊन त्याचे पैसे मोजून दिले. काय झालता भगवान परमात्मा महार झालता महार. आणि तिथं कोणी म्हणे विठू महारे म्हणे मी. हा आणि ते पैसे महाराज तिथं मोजून दिले. पिशवी पाहिली तर उलशी का. आता ह्या कथा नाही महाराज, ह्या कथा नाही. हे भक्त चरित्र जर वर्णन वाचलं ना याच तर महाराज एक अध्याय नाही वाचित माणूस. त्याचं जर चांगली लईन जर लागली तर वाचित नाही महाराज. आणि मग तो करीत नाही का महाराज, पण त्याला दीन झाला पाहिजे, लीन झाला पाहिजे. ते होत नाही. दुसरं नाव दिलं ते आहे ना पद्मनाभ. पद्मनाभ एक भगवंताचं नाव आहे. किंवा महाराज तो जोडला जातो, पण तसा नाही जोडला जात. तो संतांच्या संगतीत जोडावा लागत. भगवंताला संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे. पण ते त्याला श्रीपती म्हणले ना. हाय का. त्याला नाव किती आहे. आणि तो पण संतांच्या संगतीत जेव्हा हा पद्मनाभ भगवंत महाराज प्रसंग आहे. माऊली आणि नामदेवराय तीर्थयात्रा करीत. उत्तर भारतातल्या तीर्थयात्रा चालू होत्या त्यांच्या. उत्तर भारतात तीर्थयात्रा करायला गेले. आता पुढं ख्याती त्यांची वाली. पुढं 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 लोकायला असं आता ते नामदेवरायचं कीर्तन चालायचं माऊली संघाला. आणि मग तिकडं हरिपाळ नावाचा एक वाटपाड्या होता. तो वाटपाड्या त्याचा व्यवसाय चोरी करणे होता. चोरी करणे, वाट आडून चोरी करणे. पण त्याचा असं अंतकरण धरवलं का आपल्याकडे जर माऊलींनी हे जर आले तर म्हणजे तो करायचा, चोऱ्या करायचं. पण अंतकरणात कुठंतरी भाव जागृत झाला त्याचा. आपल्याला संत भोजन करायचं, संत पंगत द्यायची असा भाव जागृत झाला. आणि त्यानं ठरवलं सगळ्या गावाला आधीच आमंत्रण दिलं. एकदा विचारून आला ते पुढल्या गावात जाऊन तुम्ही आमच्या गावाला या. ते आमंत्रण स्वीकारून आलं. मग त्याचा आनंदच गगनात मावाला ना. पण कायचाच पत्ता नव्हता महाराज त्याच्याकडे. चोरी केली तरच भेटणार होतं त्याला, नाही तर काही नाही. दरवस्तीचं तेवढं खायापुरतं आणायचं. तो जास्त काही कोणाचं करीत नव्हता. आणि मग सगळ्या गावाला आमंत्रण दिलं. मग आता एक दिवस आडा संध्याकाळी निघलं 5लाच. मग आता सावध तयारीत ना. आता रात्री 12 वाजले 1 वाजले. ते वाटानाच कोणी येईना ना. रात्री संध्याकाळ पून तो झाडावर जाऊन बसला. कोणीच येईना महाराज. त्या बाबाला वाटलं आता माझे भक्त त्याच्याकडे जेवायला जायची. मग तो काय साधा आहे का. त्याची लाज कोण राखीन त्याची वाली. जर सगळा भार घातला ना महाराज, आपला विषय चालू आहे, सगळा भार दिन झाला ना, सगळा भार जर घातला ना, तो बाबा निघला ना. तो बाबा निघल्यावर आई साहेब म्हणे कुणीकडं सवरी. ते म्हणे असं असं आहे आता तिकडं जावंच लागल. ते म्हणे मी येते. तिडं काय टाईम आहे का महाराज. त्यांच्या ध्यानात आलं लगेच तिडं. आणि गाडी बैलावर मस्त एक
गाडी हाकायला माणूसही घेतला ते ना आणि काय ते दोघ जण डाग भरपूर घालून घे म्हणे, आता ती पंगत मोठी म्हणे, गाव सांगितले म्हणे, आता ती लक्ष्मी महाराज सगळा ताब्यात तिच्यावाले आहे. आणि ते जेव्हा वाटावरून गाडी आली रात्रीच्या टायमाला, आणि ते म्हणे बाबा आम्हाला हानू बिनू नको म्हणे, तुला काय लागत ते घे म्हणे, पण हानू नको. मग त्यानं काढून दिलं, त्यांच्या हाताने काढून दिलं. ते म्हणे सगळे माणसं लपूलपूट होई, त्यांनी आपल्याला देऊ राहिले काहीतरी वेगळंच त्याला. ते म्हणे आता काहीच नको म्हणे, आम्हाला फक्त आता रातची रात तुझ्या संग एवढी म्हणे. तू म्हणे आता बरं आहे का, तू यांना येईन जर उद्या तिथं ते केलं तर कसं करायचं. पण त्यानं विनंती केली म्हणे जाऊ द्या, गेलं तर आमच्याकडे लय म्हणे, पण आम्हाला आजच्या दिवस येऊ दे तुझ्याकडे. पहाटे त्याच्या बरोबर गेले. सकाळी ज्ञानोबा तुकोबारायचे ते माऊली आणि नामदेवराय घरी आले. ते सतसंग झाला, गाव पंगत झाली. सांगायचा मुद्दा असा आहे, संतांच्या संगतीना भगवंत तो पद्मनाभ जोडल्यात गेला. महाराज ही सामान्य नाही, संतांची अवस्था ही. संत ज्याला एकदा संताला शरण गेला ना, हरिप्राप्तीशी उपाय, ज्याला देवच पाहिजे ना, धरावी संताचे ती पाय, तेने साधती साधन तुटती भावाची बंधन. संत कसे असावं काय असावं तो विषय बाजूला, पण आपला विषय चालू आहे संत. आणि त्या संताचे जर शरण गेला ना, भगवंत जोडला जातो. महाराज नवे नवे त्यानं सांगितलं ना, तू पद्मनाभ जोडी याला ऐकणी उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी याला. जोडला म्हणजे मग आपला तुटला कधी होता हे पाहावं लागेल ना आपल्याला. ऐकणी ज्या वेळेस हा जीव आईच्या पोटात होता तेव्हा भजन करीत होता बाळूभाऊ, अखंड भजन करीत होता बरं का. आता अखंड भजनाची प्रक्रिया आहे संतकडे, अखंड भजनाची प्रक्रिया आता बी संत इकडं. मग हा जीव जेव्हा आईच्या पोटात होता ना तेव्हा भजन करीत होता, ते बी अखंड. कारण हे इडून जोडेल राहतं नाभी पैशी, तो नाळ जोडेल राहतो आणि तो भजन करीत राहतो. आणि देवाला इतकी विनंती करतो तो, एकदा मला ह्या दुःखातून इडलं, सामान्य दुःख आहे का, हाय का नाही, चौकून विष्टा इकडं तिकडं आईच्या पोटात, हाय का नाही, हे सामान्य दुःख नाही, उलटा टांगेल राहतो जीव तिड. आणि वेगळं करा म्हणत होता, एक वेळ करी या दुःखा वेगळे, विनंती करीत होता जीव. हा बघ तवासा करा, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे आठवण अजिबात तुला विसरणार नाही म्हणे, तिड वचन दिलं. अरे एवढंच काय म्हणे, हे शरीर तोय वरून ओवळून टाकील, तू का म्हणे काया करी न कुरवंडी, ओवाळून सांडी मस्त काही, शरीरच तोय वरून ओवळीन, फक्त मला एकदा ह्या दुःखातून बाजूला कर. आता हा काही एकदाच खोटं बोलायचं तिथं एवढं सांगून भगवंताला वचन देऊन बाहेर आला. आणि ज्या वेळेस तो नाळ कापल्यात गेला, दाईनं ऐकून म्हणा आता डॉक्टर झाले काय झालं, आणि तेव्हा भगवंताचा विसर आणि त्या नामाचं भजन विसरून तो लागला केव्हा केव्हा करायला. त्याच्या आधी वेगळं भजन करीत होता आणि तेव्हा त्याचा विसर पडून, आणि ते जेव्हा मग ते तू विसरलास महाराज. आणि विसरल्यावर काय होतील, विसरला तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या महाराज. हा त्याला जर विसरला, पुन्हा काही कर्म धर्म संयोगाना जर संतांची गाठ पडलीच, पडल्यावर बर का संतांची गाठ पडली, तोच पद्मनाभ पुन्हा संत जोडून देते. जे तुटलेला नाळ आहे ते भजन जे बंद पडेल राहत, ते 10व्या द्वारातून ह्या सगळे 9 दरवाजे ह्या बंगल्याला आपल्या, हे सगळे 9 दरवाजे. पण हे दार तवा थापटून येणं बंद करून टाकलं राहत महिला मंडळीनं. आणि तिडून पुन्हा संत लावून या हात, कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. महाराज तिडून बोध होत राहतो आणि तेव्हा तो भगवंता संग पुन्हा जोडला जातो आणि तव शिकते अखंड भजन होतं. असं या पहिल्या चरणात इतकी विनंती केली तुकोबारायना, श्री लक्ष्मी वल्लभा, अनेक उपमा दिल्या, दीननाथा, पद्मनाभा. आणि कशासाठी केलं हे का, सुख फक्त एक भगवंताच्या पायाजवळ आहे आणि मला तिडं ठेव, पुढं त्या सुखापाशी ठेव, असं तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगत आहे. सुख वसे तुझे पायी,
करून सुखाचा पत्ता सांगितला त्यानं. सुख वशे तुझे पायी. इकडं पाय म्हणजे भगवंताचे नाम शब्द आला, त्याच्या नावात सुखी. महाराज सगळ्या संतांनी सांगितलं ज्याला सुखी व्हायचंय ना, ज्याला सुखी व्हायचंय ना, नवे नवे सुखाचं ते आगरच आहे. सर्व सुखाचे आगर महापरख महादेवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरीश्वर. सुखाचा पत्ता सांगितला. सुखाचा पत्ता देवाजवळ आहे, देवाच्या नावामध्ये. आणि ते माहीत करायसाठी सगळं जर असं तर ह्या गोष्टी संतायला शरण गेल्याशी नाही होता येत. महाराज लहान व्हावं लागत, शरण जायला. आपण सगळं करायला तयारी. एखादं म्हणून मी पैशानं घेईन देव, पैशानं संत, संत घरी येतील. संत आशीर्वाद पैशावर नसते देत, तिथं त्यांच्या काहीतरी ते राहत. संत काय त्याचे नाही. महाराज आहे ना, तो देव आपला करून घ्यायले. त्यांना सुखाचं काय, त्यांना पैशाचं काय करायचंय. पैशा अडक्याच्या गोष्टी नाही. महाराज हा फक्त याचा श्रद्धेचा विषय, भावाचा विषय. आणि असा अल्प भाव घेऊन जर गेला ना महाराज, सुख वशे तुझे पायी म्हणे. सुख संताय जवळ आहे. सुखी ज्याला व्हायचं असलं त्या सुखाचं सांगितलं तरी अवधान ऐकले दिजी. एकदा ऐका म्हणे, एकदा. पण कसं ज्याप्रमाणे एखाद्याच्या असं इड बगलत बेंड व्हावा, अवधान म्हणजे बेंड उठावा. आणि मग त्याचं सगळं लक्ष कुणीकडे राहीन, जेवायवर राहीन का कुणीकडे राहीन, काय पाचपणा जरी व्हायला तर इड जाय व्हायला पाहिजे बरं का. फक्त ते अवधान म्हणजे बेंड इड व्हायला पाहिजे. मग सगळं लक्ष काही करायला गेलं का पुढं जातं, त्याचं तिडं जातं. तितकं अवधान, तितकं लक्ष झालं पाहिजे. तरी अवधान एकदा द्यायचं फक्त. तसं जितकं त्याच्यावर लक्ष देतो ना आपण, तितकं लक्ष एकदा द्यायचं त्या संतांचं ऐकायला. तरी अवधानी ऐकले दिली सर्व सुखाशी पात्र होईल. तुम्ही एक सुख नाही, हे एक सुख नाही, सगळे जे विश्वातले सुख आहे आणि ते सगळे सुख त्याच्या जवळ, सगळे सुख संताई जवळ आहे. हा, आणि त्या सुखाला पात्र जर व्हायचं असलं तर एकदा ऐकायचं सगळं. किती परमार्थ सोपा करून सांगितलं. माऊलीच्या मंगल चरणातली भवी नवे आदे राजविद्या राजगुह्य सांगेले, तिथं गुह्य सांगेले महाराज. आणि ते पाहणं आणि ते विचारल्याशी नाही सांगत महाराज कोणी. आपल्याला अशी तळमळ लागली पाहिजे, आपल्याला तशी अर्थातच झाली पाहिजे. कमीत कमी आपण सगळं विचारितो. इकडे जाऊन बाबाजीला विचार, नवे नवे भेटत जाऊन महाराजला विचार. आपले मुख्य स्थान आहे, आपले श्रद्धास्थान आहे. पण आपण काही विचारलं आतापर्यंत जाऊन, माझं अमकं होईल फलन होईल, पण कधी विचारलं बाळू आपला उद्धार काय ना होईल. कोणा तरी विचारलं तिथं बसेल पैकी, कोणा विचारलं का. आता ते आंधळ्याच्या तावळीत कावळा सापडून गेला, ते आपल्याला शोधित आले महाराज. आपली नसताना पात्रता गुन्हा दोषा सगट संतांना आपल्याला शिकारेली. संत निष्ठे गुण नाही पाहती महाराज त्याच्यावाली, दोषा सगट पदरत गेली. नाही ते एक सुद्धा याच्यातलं माझं तर मी नव्हतं बसायचो का त्याच्यात. संतांना आपला स्वीकार करावा ही पात्रता आपली नव्हती महाराज. काहीच होते इथं भाग्यवान मंडळी त्यांचे आसन, कारण ही मंडळी लहानपणापासून बाबाजीकडे होती असे वासन. पण संत जर स्वीकार केला महाराज, आणि असे संत आहे मग. पण आपण त्यांना कधी विचारलं का माझा उद्धार कधी होईल, हे कधी डोक्यात आलं का. इकडंच सांगितलं ते विचारल्याशी सांगते नाही. पुसता सांगे ना हित गुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. तुम्हाला ते सुख असं सांगतील, तुम्ही कधी विचारलं त्यांना. विचारलं पावे नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान. चित्त माझे माझ्या कर्माचं खंडन कधी होईल. असं सांगणारा विचारलं का आपण कधी. असं ते विचारणार हे संत आहे ना सगळं माझं उद्धार काय नाही. म्हणून तर महाराज जिच्या बापाकडं 400-4.5 एकर ऊस होता, गुळवे सावकार पुण्याची, अशी जिजाबाई तुकाराम महाराज यांची संपत्ती कमी असं का महाराज.
वाटून दिली वाटून. आपण कायच्या मागे आहे सध्या? कांद्याची लागण झाली पाहिजे, आमकं झालं पाहिजे. महाराज एकच कोणती तरी एका महिन्यात 2 धारी तलवार राहत नाही. कुठंतरी त्याग लागत राहतो. सगळं करताना सोडायचं नाही सांगितलं, संतांना सोडायचं नाही सांगितलं, पण वेळोकाळी आपल्याला इड आल्यावर सावड नाही राहत त्यांच्याकडे जायला राहते. त्यांना काही प्रपंच नसतं राहत का महाराज? आणि साधू कळतच नसते हाय तवर. ते दिवशी दिघे बाबा येल होते. आता ते काही असतो त्यांचा भाव असा होता, दिघे बाबा साधू असले तवर कळत नाही महाराज. हा म्हणून ज्याला आपल्याला एवढं मोठं लाभेल महाराज, फक्त त्या रीतीनं जर गेलं, संतायला शरण जर गेलं ना, निश्चित उद्धार होईल, पुन्हा नाही. आणि मग असं महाराज आपणच नाही, ते विचारले शिकवलं, स्वतःच्या बायकोला नाही सांगितलं, आईला नाही सांगितलं, बापाला नाही सांगितलं, भोले बाबांनाच माता पार्वतीला सांगितलं. मूळ हे जिडून आला ना, या गंगाचा उगमच जिडून आला, हे ज्ञान गंगाचा उगम जिडून आला ना, त्याच भोले बाबांना. मग त्यानं सांगितलं तुम्ही नेमकं भजन कशा करते? तुम्ही जपता जो मंत्र गुरुगीतेत सांगितलं तो माझं देवाजी प्रत्यक्ष म्हणे. त्यानं जेव्हा मागितलं तेव्हा म्हणे आता हिला देवास लागन, ते ऐकायला तयार होईना आई साहेब. आणि मग क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी सांगितले त्रिपुरारे नेनोते. माऊली म्हणे सांगितलं, मला माहित नाही पण मग सांगितलं हे निश्चित आहे, त्यानं सांगितलं. आणि मग असा तो बोध जेव्हा पार्वती मातेनंच भगवंताला शंकर भगवंताला विचारलं तेव्हा ती एकांतात घेऊन गेली. ह्या गोष्टी लोकांतातल्या नाहीचे. परमार्थ हा लोकांतातला विषय नाही, ही भक्ती चालली लोकांतात आपली, फक्त याला दाखायचं काय महाराज. परमार्थ फार एकांतातला खेळ आहे. आणि मग ती एकांतात घेऊन गेली. आणि मग तिथं त्या माता पार्वतीला त्या ज्ञानाचा उपदेश केला. परत ते ज्ञान असं आहे नाही तर सांगितल्या आई साहेबाला समाधी लागली. आणि तिकडून ते मच्छिंद्रनाथ कवी नारायणाचा अवतार माशाच्या पोटात त्यानं ऐकलं. पण त्यानं ऐकलं मग वकारा कोण देत हे पाहिलं, त्यानं शोधून पाहिलं. ते कवी नारायणाचा अवतार आहे, आता ते भोले बाबा आहे, त्यांचं नाव फक्त भोले बाबा आहे, तर का असं कानच लावल्याशी काहीच नाही देत महाराज ते सुद्धा. कारण त्याला एकच भाषा कळती गाड्या, भक्तीची या मापे मोजी तो आनंद. इतरांनी तत्वादाना मोजे कोणत्याच मापानं मोजल्या जात नाही, ते फक्त भक्ती मोजीत राहतो. आणि मग त्यांना सांगितलं बाबा तो जरी ऐकलं तरी तुला सद्गुरूला शरण जावं लागेल, तव शिकच हे सफल होईल, अन्यथा होणार नाही. विठ्ठल असा तो ज्ञानाचा विषय महाराज ते 4थ्या अध्यायात इतकं भारी वर्णन केलं का भगवान शंकर अर्जुनाला म्हणत होता हे ज्ञान असं आहे. मी सूर्याला सांगितलं, मी मनुला सांगितलं, मी विश्वांकुला सांगितलं. अरे हा म्हणे आता हे काय भगवंत अर्जुन ते काय आता त्याला देव समजित होते, देव नव्हते समजित. मित्र तू लईच झाला मोठा, तर धर्मापेक्षा 2 वर्षानं मोठा आहे म्हणे, हाय का नाही? माझ्यापेक्षा 4-6 वर्षानं मोठा आहे म्हणे. तू म्हणतो मी मनुला सांगितलं, विश्वांकुला सांगितलं, आता विश्वांकू कधी, मनु कधीचा, काय कधीचा. अर्जुनाला मेळ लागाना ना महाराज याचा. हा सांगायचं नाही, याला सांगितलं त्याला सांगितलं. कारण असं आहे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही. तो अनादि निर्गुण आहे, आपण पाहिलं तो पहिल्या पुणे. पण अर्जुनाला तवा अर्जुनाचा गुरु व्हायला होता बरं का देव, तेव्हा गुरु व्हायला होता. आणि मग गुरु म्हणजे पूर्ण शिष्यत्व पत्करलं होतं अर्जुनानं. तू त्यालाच नाही म्हणत होता, तो भाग जाऊ द्या. आणि मग त्यानं सांगितलं जे ना सांगे माता यशोदेशी, जे ना सांगे पितिया वसुदेवाशी, जे ना सांगे बंधू बळी भद्राशी, ते गुह्य अर्जुना तुझ बोल तशी म्हणी. लक्ष्मी एवढी जवळीक तीही न देखे या प्रेमाची सुख. आणि ते सुख फक्त भगवंत त्याच्या भक्ताला, त्याला साजूक सुख म्हणलंय बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरी. आणि ते सुख आता बी भक्तायला तो देत राहतो, त्याची तशी व्यवस्था आहे. आणि ते सुख त्याला सुख मानते महाराज त्याला. आणि ते घेतल्यावर कायमची हळाळ थांबते, तात्पुरतीने कायमची हळाळ थांबते. आता थांबा ना, आता हायकनी निघेले त्या मार्गाने. पण एक दिवस आपलं ध्येय तर ठरलं पाहिजे ना, जायचं ना शिकलाय मग तो निघला तर पाहिजे ना. निघल्यावर जसं प्रवास केला तसं जाईल तो, पण मार्गस्थ होणं महत्वाचं आहे. असं त्या ज्ञानाचा उपदेश महाराज इकडं मच्छिंद्रनाथाला झाला. पण पुन्हा ते चोरून सुद्धा ऐकलं तर ते फलदूक नाही झालं. पुन्हा भगवान दत्तात्रेयांना तोच बोध पुन्हा त्यांना स्मरण करून दिलं. अशा प्रकारे सुखाचं जर म्हणलं महाराज, सुखाचं
मग तिथं पुढे अनेक ते नवनाथ ग्रंथातल्या सुद्धा गोष्टी माहिती आहे आपल्याला, हाय की नाही? एवढा मोठा राजा गोपीचंद होता, त्याला सुखाला कमी होती का? ज्याला 1600 बायका आहेत, 1601 नाही दिगंबरांना, 1600 बायका, कोणी चंदन लावायला, कोणी उट्या लावायला, कोणी काय सेवेला, काय कमी हाय की नाही? 18 भार वनस्पती, फळे फुले सेविती, ज्या घरी कुलस्त्रिया, राजे राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कसा या वन सेविती. फळमा होता त्यांचं वन, लात मारून प्रपंचाला एवढ्या, हाय की नाही? दुधाची पाट वाहत होती त्यांच्याकडे, पाट अशी दांडानं दूध वाहत होतं, दांडानं, एवढे संपत्त्या होते त्यांच्यावाले. त्यानं का सोडला असं नाही? मग काय असं याच्यात आणि त्याच्यात काही फरक जाणवला असं का नसन त्यांना? का व्यर्थच सोडलं त्यानं? एवढ्या याला लात मारून लुंग्या लावून साधू साधू वेश धरून निघून गेले, तर पुन्हा परतून नाही आले. काय असन त्याच्यात? असं काय असं? हा कधी आपण बारीकीनं विचारच नाही केला. कीर्तन ऐकलं म्हणून ऐकलं, गेला म्हणजे गेला, तो लय भारी चाल म्हणला, हा लय भारी. भक्ती करा, आपल्याला कोणाला नाव ठेवायचं विषय नाही, पण भक्तीचं वर्म जाणून. कारण तुकोबर आहे म्हणे, वर्म जाणल्याशी नाही महाराज, ऐशे वर्म मज दावी नारायणा, का ज्याच्यामुळं माझ्या अंतरीच्या खुणा प्रगती. काहीतरी पाहिजे ना आपल्याला अनुभव. इतके निसते आपली भक्ती चालली चालली भक्ती, प्रत्येकाच्यात फळे, प्रत्येकाचं आपल्याला काहीतरी तर पाहिजे ना त्याचं. आणि नाही म्हणायची सोय नाही महाराज. ते जर नसलं ना, इथं बसत नसतं माणूस. नाही म्हणायची सोय नाही. भक्तीचा कुठंतरी ओलावा असल्याशी बसत नाही महाराज. लोक कीर्तनत नाही बसती. तुम्ही दाव्याचे आता हे कार्यक्रम आपले इकडे जीवाची माणसं राहत्या सगळे, नाही तर तुम्ही दाव्याचे येते त्याचे कार्यक्रमात जाऊन पहा. इकडे तिकडे मिटिंगा चालू राहत्या, ज्याची त्याच्या मिटिंगा चालू. कोणाला कळे ऐकायची, कोणाला कळे ऐकायची कळ नाही महाराज. पण हे ज्याचा इथं भाव जागृत झाला महाराज, त्याच आणि तोच सुखी होऊ शकतो, अन्यथा नाही. मग आपल्याला सांगायचा मुद्दा काय होता? जर गोपीचंद राजा एवढा श्रीमंत होता, नवीन नवीन असे किती काही राजे होऊन गेले पुराणामध्ये, कित्येक राजे होऊन गेले. मग जर इतकी श्रीमंती होती त्याच्यात, मग तो सुखी नव्हता का? सुखी नव्हता ना महाराज. श्रीमंत आणि सुख याच्यात फरक आहे. आपण ज्याला सुख म्हणतो ना, ते सुख नाही. सुख म्हणजे आतून थांबलं पाहिजे, आतून. असा कुडाय झोपला तर झोप आली पाहिजे. ते भाऊ एक दृष्टांत सांगत राहते पहा. एक राजा माडीवर राहत होता, आणि तिथे एक भिकारी आपला त्याच्या मस्तीचा अशी उघडा नागडा मस्त तिथं राखीत लोळायचा काय, पट्यात लोळायचा काय, त्याच्या मस्तीत होता. त्यानं वरून केळी बिळी खाल्ल्यान खाली टाकली, आणि त्यानं ते कातडे खाल्ले. तर ते राजाला राग येऊन गेला. आता ते हाय की नाही, राजा काय त्याचे काय डोके, ते राजा म्हणजे काय. आणि त्याला आणलं, त्याला म्हणे का खाल्ले, फटकावलं त्याला, साधूला फटकावलं त्यानं, का खाल्ले म्हणे. आणि तो हसायचा महाराज. साधू मस्तीत राहते त्यांची, त्यांना काही घेणं नाही राहत कोणाची. फटकावल्यावर ते आजूकच हसायला लागलं. जे हाणावे ते हसले. अरे राजा कटाळला म्हणे थांबा. आणि त्यांना विचारलं, तुम्ही नेमकं का हसा ते म्हणे, एवढं सांगा. एवढं हाणल्यावर आता आपल्याला नुसतं वाईट बोललं तरी आपण तिथं लगेच सुरू होतं, आणि ते हसायचं. ते म्हणे मला हसू या गोष्टीची येऊ राहिलं, मी कातडी खाल्ली म्हणे तरी इतके फटके, आणि ज्यानं मधलं खाल्लं असेल त्याला काय. आता आपल्याला या गोष्टी कळत नाही. विठ्ठल सांगायचा मुद्दा असा आहे का आपण किती बोडेले त्याच्यात, किती आपण याला सोडायलाच तयार नाही. सोडायचं सांगेल नाही महाराज. फक्त त्याची स्वरूप कसं आहे भगवंताचं हे जाणलं पाहिजे. भगवंताचं स्वरूप कसं आहे? आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याची. आणि हे संतांना सगळे हेत एक पाहिला. ती देवी असू देव असू, नाथ बाबांना कशात पाहिलं हाय का नाही? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटीव हाय का नाही? अंबिकाच पाहिली, पण कुठं पाहिली? तू विटेवर सखे बाई व करी कृपा हाय का नाही? पहा त्यांची. आणि इकडं तुकोबा राय म्हणत्या कर कटेवरी
पाहिले महाराज, प्रकृतीने पाहिलं, त्याच्यातलं तत्व पाहिलं. काय तत्व आहे ते तत्व संत जाणून होते. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. तिकडे ते म्हणते ना आंबा पाहिली त्याची, तिकडं हे म्हणते मला तर तो बाबा दिसला. ज्याचा भाव ज्या पटीत गेला महाराज तसे त्याला अभंग म्हणते. सहज बाहेर पडेल त्यांचे. असं कितीक मागावा याच्याकडं, आणि मागावा संत इकडे एवढंच माझं समाधान काय नव्हे. पण ती महाराज प्रमाण म्हणले काय मी उद्धार पावेन. एवढं जरी कळालं आणि एवढं जरी दररोज म्हणत राहिला ना, एक दिवस तो कृपा करील कोणाच्या तरी माध्यमातून, कोणाला तरी काहीतरी सांगन. असं माझी अल्प ही वासना, तू तो उदारीचा राहणार. त्याच्याकडे काय आता हे सगळ्या विश्वाचा जनिता तोच. हे विश्व त्या परमात्म्याशिवाय चालत नाही, हाय का नाही. नवे नवे वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, हाय का नाही. महाराज म्हणते ना, तुझी आसत्तेने वेदासी ब्रह्मांडाचा धनी नव्हतो. ब्रह्मांडाचा धनी मागावा कोणाकडे हे कळायला पाहिजे हो. कोणाकडे काही मागून कस काय देत, त्याच्याकडे जी वस्तू आहे तीच देईन ना तू. कोणाकडे मोगम गेलं हा जमा का अण्णा भाऊ खेळ, त्याच्याकडे गहूच नाही ना, हलून गहू द्या मला 4-2 पाहिलं जमन का खेळ. ज्याच्याकडे ती गोष्ट आहे. बाजार भरेली महाराज बाजार. आणि आपण काय घ्यायचं, बाजारात पिशी घेऊन जातो, बाजारात सगळं राहत बाळाभाऊ, सगळं सगळं बाजारात राहत. आपण काय काय आणतो बरं, जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल. जगाच्या सगळं, पण आपल्याला जे लागत ते आणतो ना. तसं हा जगाचा बाजार भरेल बाजार. आपण अशा ठिकाणी येले काही कधी बाजारात उभं आहे, बाजारात पण त्या बाजारातून काय घ्यायचं, सर्व काही मिळे बाजारात सगळं. परी हे दुर्लभ सांगितलं बरं का. दुर्लभ तर तशा 2-3 गोष्टी सांगितले, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि साधू महापुरुषाची भेट. या सगळ्या दुर्लभ गोष्टी सांगितले. पण त्याच्यापेक्षा दुर्लभ हरीचं नाम सांगितलं. इड आपलं भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाय रघुनंदन, हे खरं आहे. पण जगाच्या बाजारात सगळंच आहे, पण त्याच्या इतकी दुर्लभ गोष्टी नाही. दुर्लभ मनुष्य देह देईना नित्याने मना मी प्राणी देव. नामस्मरण आपलं नित्य घडत नाही. आपला मुद्दा चालू होता जगाच्या बाजारात सगळं भेटत. आपण काय घेतो तिडून बाजारातून सगळ्या वस्तू आणत नाही ना पिशीत घालून. तसं आपण इकडे बाजारात आलो, हा जेवढं खिशात पैसे तेवढं. पण मग त्याला महाराज त्यानं सांगितलं ना, बाई मी आले बाजारात म्हणे, गुरु भेटले चौकात, मला नेलं एकांतात, मंत्र दिला कानात. हा बाजार भरेले महाराज बाजार. आणि ह्या बाजारात काय, ज्याला आपण बाजारात गेल्यावर सगळं नाही आणतो, उपयोगात वस्तू आणतो. तसं ह्या बाजारात सगळं भेटन. काही माझी तर एवढी काही इच्छा नाही म्हणे. तुझं साल उदाराचा राणा आहे ना,
तो काय सामान्य आहे का ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगत आहे. माझे अल्पाय वासना माझी अल्प ही माझी थोडकी इच्छा आहे. आणि भगवंत कसा आहे उदार आहे ना, कृपाळू उदार. माझा ज्ञानेश्वर संत उदार राहत्या, भगवंत उदार आहे. आणि उदाराचा राजा आहे ना हो भगवंत. आता माऊली जर एवढे उदार आहे का नाही, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार. मग जर माऊली एवढे उदार आहे, माऊलीचा देव कसा असं आहे का नाही, त्याचा राजा आहे ना. मग तू तर उदाराचा राणा म्हणले. आणि तू का म्हणे भोगे. आता भोग आहे आपल्याला, जे भोग आहे ना त्या भोगाची पीडा वारायसाठी जे प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध सुद्धा टळलं तर बरं का, पण कशा ना हरिकृपे त्याचा नाश झाला. जर भगवंताची कृपा झालेली त्याला काय करता येणार नाही. करील ते काय म्हणे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. आणि अशी ती पीडा वारायची तू बराय त्वरा कर म्हणे, पटकन ये म्हणे. त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगत तुका म्हणे भोगे
केली धाव योग्य अशा अर्थ भावना जर भगवंताला आवाज दिला महाराज तर असं येतो त्याची शपथ मोडीत राहतो. भगवंत पण भक्तायचं काम करीत राहतो, संतायचं ऐकत राहतो. तुलसीदास महाराजाला भगवंत रामासंग बोलणं व्हायचं नंतरच्या काळात आणि एका जणाला पोरच नव्हतं आणि ते म्हणे तेवढं विचारून पहा आता तुमच्या संग भगवंत बोलतो म्हणे. तुलसीदास महाराजाला म्हणे ते भगवंताला विचारून पहा ना. मग ते म्हणे बरं संध्याकाळी आता त्यांच्या समाधीत गेले होते त्याने विचारलं प्रत्यक्षात भगवंताचं बोलणं व्हायचं तुलसीदास महाराजाचं. ते म्हणे या जन्मात नाही त्याला 6 जन्मात सुद्धा व्हायचं नाही म्हणे. पुढच्या अजून 6 जन्मात सुद्धा होणार नाही. हा भोग सांगू राहिलो. भोग कोणा सांगेल? सांगणारा कोणी? जगाचा बाप आहे ना, विश्वाचा जनिता. आणि त्यानं सांगितलं. सांगेल कोणाजवळ निरोप सांगेल ते काही कोणाजवळ सांगेल का? कवी वाल्मिकाचा अवतार तुलसीदास त्याच्याजवळ सांगेल. आणि ते ना मग आता एवढं सांगितलं म्हणलं आता काही प्रयत्न करायचं काम राहिलं खटपटीचं काहीच नाही. पण मग कसं राहतं एक पावा चालली होती तिडून तेनाची एक रोटी म्हणजे देगा हा एक बेटा. आताच साधू आहे महाराज तो यायला वाटला आता इतक्या पंचायती केल्या मग आता एखादी भाकर त्याला दिल्या ना त्याला खाल्ल्या 6-7 भाकरी केला होता. महात्मा होता बरं का. किती पोरं झाले? 7 पोरं झाले. आणि मग झाल्यावर याय ना गपची बसायचं नाही लगेच एवढी गॅंग घेऊन तुलसीदास महाराज दर्शनाला गेले. तुलसीदास महाराज म्हणे काय भानगड कोणाचे आपलेच ते म्हणे मग असं झालं कस काय तर सांगेल कोण आहे? भगवंतानं सांगेल ना. आणि इकडं तर हे झाले म्हणल्यावर तुलसीदास महाराज भगवंताला विचारलं तू असं झालं कस काय म्हणे? ते म्हणे बाबा झालंच असं ते ज्यानं आशीर्वाद दिला तो साधू होता. संतांची ताकद कशी राहते पुढल्या 6 जन्माची एकखटी द्यावा लागली. भोग संतांमुळं एका जनातनी भोग प्रारब्धाचा त्या भगवंताचीच कृपा झाली संतांची वेशत येऊन. संत देवाची प्रतिज्ञा देव माग घेत राहतो पण भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करीत राहतो. भीष्माचार्यांना प्रतिज्ञा केली. भीष्माचार्यांना आज निष्पृथ्वी मांडवी निष्पांडवी पृथ्वी करायची म्हणे प्रतिज्ञा भीष्माना केली. पुरी झाली का त्याची पण याची प्रतिज्ञा होती ना मी हातात शस्त्र घेणार नाही. यांना जेव्हा शस्त्र घेतलं ते ना ठेवून दिलं म्हणे बास आता बा मला एवढंच करायचं होतं म्हणे. स्वतःची प्रतिज्ञा मोडीतो पण भक्ताची प्रतिज्ञा मोडून देत नाही. म्हणून पिढा महाराज म्हणे अशा पद्धतीत आमची पिढा कोणती वारेल की जन्म मरणाचं आमचं खंडन झालं पाहिजे. व्याकुळ झालं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम याचे या कवर या फेरीत पडायचं. म्हणून असं सुख मला निश्चितच माहिती आहे म्हणे ते सुख तुझ्या पायाजवळ आहे आणि मला तिथं नेऊन ठुई म्हणजे सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंद निर्भय तुला तशी आशा त्या सुखाचं झालेली सेवा यथामती यथा अवकाश काय बोललं असेल ते सगळं सद्गुरूचं संतायचं भगवान परमात्म्यानं जसं बोलून घेतलं साळुंकी मंजुळा बोलत तसे बाणी शिकविता धनी वेगळा शे काय म्या पामारे बोलावी उत्तरी परी त्या विश्वंभरे बोलविले त्याची कळाच निरळी चागवी पांगुळा पायावे ना तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा. या दरवर्षी हा कार्यक्रम करते ही मंडळी मेरे कुटुंब खूप खूप धन्यवाद. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानेश्वर माऊली